तुम्हाला देखील यूट्यूबचा असा ईमेल आला आहे का? एकदा चेक करा ईमेल आला आहे का, कारण की तुमच्यापैकी खूप लोकांचे काही शॉर्ट्स जे आहेत ना ते यूट्यूबने आपोआपच अनलिस्टेड केलेले आहेत, म्यूट केलेले आहेत. म्हणजे ते शॉर्ट्स आता कोणालाही दिसणार नाहीत. तर एकदा नक्की चेक करा की तुम्हाला देखील असा ईमेल आलेला आहे का. तर मला असा ईमेल ना यापूर्वी देखील आलेला आहे आणि मी काल चेक केलं तर काल पुन्हा मला असा ईमेल आला. तर असा ईमेल आल्यावर घाबरून जायचं कारण नाहीये. काय करायचं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहेच. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी अपडेट, तुमच्या शंकांचं निरसन, तुमच्या शंकांचं उत्तर, प्रत्येक गोष्ट जी कोणीही सांगितलेली नसेल ती सगळी बघायला मिळणार आहे. आणि त्याचा उपयोग तुमच्या चॅनलच्या ग्रोसाठी नक्कीच होणार आहे, तुमच्या चॅनलच्या वाढीसाठी नक्कीच होणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी मेल चेक करता करता मला हा मेल दिसला आणि म्हटलं वा, पुन्हा एकदा यूट्यूबचा मेल आलेला आहे. आणि असा मेल म्हणजे यापूर्वी देखील मला वाटतं एक मार्चमध्ये मला हा मेल आला होता. त्या अगोदर देखील एकदा मला हा मेल आलेला आहे, पण तो कधी आलाय मला आठवत नाहीये. पण मार्चमधला मेल मला चांगलाच आठवतो आहे. आणि त्या मेलमुळे मला म्हणजे मला असं झालेलं होतं की एवढे चांगले शॉर्ट्स बनवून यूट्यूब का तो अनलिस्टेड करत आहेत आणि का अशा शॉर्ट्सवरती यूट्यूब अशी ॲक्शन घेत आहे. तर नक्की कारण काय आहे? जेव्हा आपण शॉर्ट अपलोड करतो त्यावेळेस आपल्या न कळत आपण एखादं चांगलं गाणं आपल्याला आवडतं किंवा चांगलं गाणं एखादं ट्रेंडिंगमध्ये असतं ते गाणं लावतो, किंवा मग कोणत्या तरी आपण रील्स बघितलेल्या असतात त्या रील्सचा जो ऑडिओ असतो तो साऊंड आपण त्यामध्ये लावतो, आपल्या शॉर्ट्समध्ये लावतो आणि तो शॉर्ट्स जो आहे आपण यूट्यूबवरती अपलोड करतो आणि त्याला चांगले व्ह्यूज येतात. त्या शॉर्ट्समुळे चांगले आपले सबस्क्रायबर्स वाढतात, त्या शॉर्ट्समुळे चांगली आपली कमाई होत असते. पण अचानक एखाद दिवशी यूट्यूबचा मेल येतो की तुमचा हा शॉर्ट जो आहे यूट्यूबने अनलिस्टेड केलेला आहे. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे, जेव्हा आपण असे शॉर्ट्स अपलोड करतो दुसऱ्याच्या आवाजामधले, दुसऱ्याचा ऑडिओ वापरून केलेले, आणि जेव्हा तो ऑडिओ यूट्यूबवरून डिलीट होतो किंवा तो ऑडिओ किंवा ते सॉन्ग त्याचा जो मेन क्रिएटर असतो, ओरिजिनल क्रिएटर असतो, तो काढून घेतो, त्यावेळेस यूट्यूबवरती ते गाणं जे असतं ते गाणं राहत नाही. त्यामुळे यूट्यूब आपला जो शॉर्ट जो आहे तो आपोआपच अनलिस्टेड करतो, म्यूट करतो. अनलिस्टेड केल्यामुळे तो शॉर्ट्स कोणालाही दिसत नाही आपल्याशिवाय. आणि म्यूट झाल्यामुळे त्या शॉर्ट्सचा असाही काही फायदा नसतो. म्हणून यूट्यूब आपल्याला मेल पाठवतो, एक रीतसर मेल पाठवतो की आम्ही तुमचा हा शॉर्ट अनलिस्टेड केला आहे आणि म्यूट केला आहे, कारण की त्याच्या ओरिजिनल क्रिएटरने तो जो काही ऑडिओ आहे किंवा ते जे काही सॉन्ग आहे ते काढून घेतलेलं आहे यूट्यूबवरून, किंवा मग यूट्यूबमधून ते डिलीट झालेलं आहे. त्यामुळे तुमचा हा शॉर्ट आता पब्लिक होऊ शकणार नाही आणि यूट्यूब स्वतःहून तो अनलिस्टेड करतो. आपल्याला काहीही करायची गरज नाहीये. तो केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तो शॉर्ट्स खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत, त्यामुळे आपले व्ह्यूज येत आहेत, तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? त्यावेळेस यूट्यूब तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी देतो. म्यूट केल्यापासून 30 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे असतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही तो शॉर्ट जो आहे पुन्हा डाउनलोड करून घ्या तुमच्या यूट्यूबमधून आणि पुन्हा रिअपलोड करा. 30 दिवसांनंतर, 30 दिवसाच्या अगोदर नाही, कारण की 30 दिवसानंतर आपोआप तो शॉर्ट्स तुमच्या यूट्यूबमधून डिलीट होणार आहे, तुमच्या चॅनलमधून डिलीट होणार आहे. त्यामुळे 30 दिवसाच्या नंतर तुम्ही तो शॉर्ट जो आहे पुन्हा रिअपलोड करू शकता. एकदा डाउनलोड करून घ्या, पण पुन्हा तेच गाणं त्यामध्ये टाकायचं नाही, तोच आवाज त्यामध्ये टाकायचा नाही. व्हॉइस ओव्हर करून टाका किंवा मग दुसरं गाणं लावा, पण सेम ज्या गाण्यामुळे तुमचा शॉर्ट म्यूट झालेला आहे, ज्या गाण्यामुळे तुमचा शॉर्ट जो आहे डिलीट झालेला आहे, ते गाणं पुन्हा त्यावरती टाकू नका. दुसरं तिसरं कोणतंही गाणं लावा, पण ते लावू नका. आणि आफ्टर 30 डेज तुम्ही पुन्हा तो शॉर्ट जो आहे अपलोड करू शकता. यामुळे काय होईल? एकतर तुमची जी मेहनत आहे त्या शॉर्ट्सच्या मागची ती तशीच राहील आणि त्यावरती पुन्हा व्ह्यूज येतील, त्यामुळे पुन्हा तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील. म्हणून जर असा मेल आला असेल तर घाबरून जायचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस मेल चेक करत जा नक्की काय मेल आहे तो. आणि अशा प्रकारे जर तुमचं अनलिस्टेड झालेलं असेल तर डाउनलोड करून पुन्हा तुम्ही रिअपलोड करू शकता आफ्टर 30 डेज. काहीही प्रॉब्लेम होत नाही. तर अशा प्रकारे यूट्यूबच्या ह्या ज्या काही छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थित त्यावरती आपण काय उपाय करू शकतो तो लक्षात घ्या.
यूट्यूबचे मेल जे असतात ते व्यवस्थित वाचायला शिका. आणि कारण की यूट्यूब जेव्हा मेल पाठवतो त्यावेळेस तो आपल्या शंकांचं निरसन देखील त्या ठिकाणी करत असतो की तुम्हाला यापुढे कोणत्या प्रकारे पावलं उचलली पाहिजे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कोणताही मेल आला यूट्यूबकडून तरी व्यवस्थित वाचायचं आणि त्याप्रमाणे त्याला फॉलो करायचं. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या या शंकेचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.